हे गाइज वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. आज आपण ह्या लेक्चरमध्ये ब्लू प्रिंट प्लस स्ट्रॅटर्जी बघणार आहोत. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला रोगनिदान पेपर 1 ची ब्लू प्रिंट ॲज वेल ॲज स्ट्रॅटर्जी म्हणजे प्रत्येक टॉपिकमध्ये किती पॉईंट्स एम केचे आहेत, किती डी केचे आहेत, किती एन केचे आहेत हे नीट बघून घ्यायचं आहे. बिकॉज हीच स्ट्रॅटर्जी आपली काय असणार आहे, स्टडिंग स्ट्रॅटर्जी असणार आहे फॉर दी अपकमिंग युनिव्हर्सिटी एक्झाम्स. ओके, सो सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, ब्लू प्रिंट काय आहे आणि त्याला अंडरस्टँड कसं करायचं आहे हे आपण सगळ्यात आधी समजून घेऊया. सो फर्स्ट थिंग्स फर्स्ट समजून घ्या की व्हॉट इज द ब्लू प्रिंट. आता ब्लू प्रिंट म्हणजे काय, त्यांनी म्हणजेच NCISMच्या सिलेबस कॉपी ज्यांनी बनवलेले त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, एक फॉर्मॅट दिलेलं आहे ज्याच्यातून आपले MCQs, SAQ अँड LAQ येणार आहे. फॉर एक्झाम्पल 20 MCQ असतात हे आपल्याला माहिती आहे, इच कॅरिंग 1 मार्क्स. आता तो MCQ कोणत्या टॉपिक मधून येऊ शकतो हे सुद्धा त्यांनी आपल्याला हायलाइट करून दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही बघू शकता, जो फर्स्ट MCQ आहे तो सेकंड टॉपिक म्हणजेच परीक्षा या टॉपिक वरून येणार आहे. आता तो MCQ कोणता आहे ते तर त्यांनी सांगितलेलं नाहीये, पण त्यांनी टॉपिक नक्कीच सांगितलेला आहे. सो आपल्याला काय करायचंय, हे पाहूनच याच दृष्टिकोनातून आपल्याला तो टॉपिक स्टडी करायचा आहे. प्रत्येक टॉपिक वरती त्यांनी हा फॉर्मॅट दिलेला आहे, यावर MCQ येऊ शकतो, यावर SAQ येऊ शकतो, यावर LAQ येऊ शकतो. लगेच स्क्रीनशॉट घेऊ नका, बिकॉज मी तुम्हाला फर्दर जे आहे ते प्रत्येक टॉपिकचं SAQ आहे की MCQ आहे की LAQ आहे आणि त्या पर्टिक्युलर टॉपिकला मार्क्स आहे की ग्रुपमध्ये मार्क्स आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला पूर्ण ब्लूप्रिंटची ॲनालिसिस, ऑल्सो तुम्हाला हे पण समजेल की आपण स्ट्रॅटर्जी कशी ठेवायची आपल्याला. तर हे काय केलेलं आहे त्यांनी आपल्याला MCQ, इथं टोटल 16 MCQचं त्यांनी आपल्याला डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. काय दिलंय की फर्स्ट MCQ कोणत्या टॉपिक मधून येऊ शकतो, सेकंड 5th टॉपिक मधून येऊ शकतो, थर्ड 4th 6th टॉपिक म्हणजे दोष विकृती मधून येणार आहे, 5th MCQ 7 टॉपिक दोष गती आणि रोगमार्ग मधून येणार आहे. तसंच आपल्याला फर्दर आपल्याला इथं 16 MCQचे दिलेले आहे. आता आपण सेम फॉर्मॅट बघितलं तर आपल्याला SAQ साठी सुद्धा दिलेलं आहे. आता इथं 20 MCQ पर्यंत त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट आहे तर कोणते आपले SAQs. आता SAQs मध्ये तुम्ही जर लक्ष दिलं तर एकूण आपल्याला 8 SAQ असतात, इच कॅरिंग 5 मार्क्स. आता हे 8 SAQ ला एक्झॅक्टली कोणत्या टॉपिक मधून तो SAQ येणार आहे हे सुद्धा त्यांनी आपल्याला मेन्शन करून दिलेलं आहे. आता हे बघा, सपोज आपण घेऊया तर सेकंड नंबरचा SAQ, तर तो आहे 5th 6th 7 टॉपिक. 5th टॉपिक काय, उपशय अनुपशय, 6 दोष विकृती, 7 दोष गती रोगमार्ग. आता जर तुम्ही याच्यावर फोकस केला तर मॅक्झिमम चान्सेस ह्या 2 टॉपिक मधून येण्याचे असतात. दोष विकृतीवर ऑलरेडी एक LAQ असतोच, बट जे अनुपशय उपशय आहे आणि दोषगती रोगमार्ग हे टॉपिक आहे हे पर्टिक्युलरली SAQ साठीच बनलेले आहेत. सो देर इज अ हाय चान्स की जो तुम्हाला क्वेश्चन येणार आहे तो दोष गती रोगमार्ग किंवा मग उपशय अनुपशय ह्या टॉपिक मधून येणार आहे. सो हे जे ब्लूप्रिंट असते हे आपल्याला ॲनलाइज करण्यात मदत करते की आपल्याला भाई कोणता क्वेश्चन येऊ शकतो एक्झाम मध्ये, हे आपल्याला या ब्लूप्रिंट थ्रू ॲनलाइज करता येतं. सेम आपण आता 7th नंबरचा घेऊया. याच्यात टॉपिक जास्त आहे, धातुपाक आहे, व्याधी नामकरण आहे, रोगी बल परीक्षा आहे, व्याधी बल परीक्षा, अष्टनिंदिती आहे. आता जर तुम्ही व्याधी बल परीक्षा आहे. आता हे जे 4 टॉपिक त्यांनी दिलेले, धातुपाक, व्याधी नामकरण, रोगी बल परीक्षा, व्याधी बल परीक्षा, याच्यामधून सुद्धा तुम्हाला आयडेंटिफाय करता येतात. चान्सेस धातुपाकचे कमी असतात बिकॉज याच्यावर ऑलरेडी एक LAQ येणार असतो, बट क्वेश्चन येऊ शकतो दोषपाक धातुपाकला मिक्स करून. बट हाय चान्सेस कशाचे असतात, व्याधी नामकरण, रोगी बल परीक्षाचे पॅरामीटर्स आणि व्याधी बल परीक्षाचे पॅरामीटर्स. सो बेसिकली तुम्हाला एक टॉपिक कोणत्या दृष्टिकोनातून किती मार्क्स साठी प्रिपेअर करायचं आहे हे आपल्याला समजून घेण्यास ही ब्लूप्रिंट खूप जास्त हेल्पफुल असते. हे सेम फॉर्मॅट आपल्याला LAQ साठी सुद्धा यांनी दिलेला आहे. आपण आता LAQ चा फॉर्मॅट बघूया. आता LAQ चा फॉर्मॅट एवढा सॉर्टेड,
फक्त रोगनिदान पेपर 1चा आहे. पेपर 2चा तरी थोडाफार कॉम्प्लिकेटेड असू शकतो, पण मात्र पेपर 1चा टॉपिक एकदम सॉर्टेड त्यांनी करून दिलेले आहे. त्यांनी DK चे टॉपिक सुद्धा सेपरेटली दिलेले 3-4 टॉपिक आहेत हार्डली DKचे. प्लस त्यांनी ते DKच्या टॉपिकवरती 8वा SAQ कन्फर्म येणार आहे असं सुद्धा सांगितलं आहे. तुम्ही कितीही या ब्लूप्रिंटला नावं ठेवले तरी अराउंड 80% ब्लूप्रिंटच फॉलो होते. फक्त 20% असं असू शकते की ब्लूप्रिंट कदाचित फॉलो नाही झालेली आहे, जसं रिसेंट पेपर्समध्ये तुम्हाला दिसून येईल. बट अकॉर्डिंग टू माय अनालिसिस 80% ही ब्लूप्रिंट फॉलो केली जाते. म्हणून तुम्ही ब्लूप्रिंटच्या हिशोबाने अभ्यास केला, त्या अनुसार स्टडी केलं तर तुमचे स्कोर्स गॅरंटीड असतात. सेम आपण LAQ साठी बघूयात. फर्स्ट LAQ साठी 3 टॉपिक दिलेले आहेत. पहिला आहे परीक्षा, दुसरा मेथड्स ऑफ रोगी परीक्षा, चौथा सापेक्ष निदान, व्यवच्छेद निदान. नॉर्मली याच्यावरती मेथड्स ऑफ रोगी परीक्षावर एक LAQ फिक्स असतो, तोच येतो. आता ती मेथड डिफर करू शकते, कधी कधी अष्टविध, कधी कधी दशविध विचारतात, कधी कधी फक्त षडविध विचारतात, तर ते त्यांच्या मर्जीवरती डिपेंड करू शकते. ओके, त्यानंतर सेकंड बघूया. 6, 7, 8, 9 वाला दोष विकृती, दोष गती, रोगमार्ग, स्त्रोतदृष्टी, कन्सेप्ट ऑफ आर्म याच्यावर येऊ शकते. ठीक आहे, या चान्सेस स्त्रोतदृष्टीचे जास्त असतात, बिकॉज ऑफकोर्स आपल्याला इंडिव्हिज्युअल स्त्रोतच येतोच, कोणताही असला तरी येतोच तो. ठीक आहे, त्यानंतर दुष्य दृष्टी, स्थान संश्रय याच्यामध्ये काही येऊ शकतो, बिकॉज हे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्सच आहे. त्यानंतर लास्टमध्ये व्याधीवरती किंवा धातुपाकवरती फिक्स असतो. धातुपाकवर आला तर युजली मॉडर्नचा क्वेश्चन असतो, आणि जर धातुपाकवर नाही आलं तर व्याधीवरती सप्तविध व्याधी तर आपला ऑल टाइम फेवरेट आहेच. सो यावरून तुम्हाला एक आयडिया येऊन जातं की आपल्याला प्रिपरेशन कशी करायची आहे. यासाठी ब्लूप्रिंटला समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, जे आपल्याला ऑलरेडी रेडीमेड फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे. आता आपण इंडिव्हिज्युअल टॉपिक्स बघू. ते LAQ साठी, MCQ साठी आहे ते बघू, आणि त्यामध्ये MK, DK, NK असं काही मेन्शन आहे का हे बघू. आता आता तुम्ही फर्स्ट इयर पासून सेकंड इयर मध्ये आले, सेकंड इयरच्या पण एंडला आले, तर MK, DK, NK हे काय आहे हे मला तुम्हाला इंडिव्हिज्युअली सांगण्याची गरज आहे का? तर नाही. तुम्हाला एक चांगलाच अंदाज आहे की व्हॉट आर MK टॉपिक्स, व्हॉट आर NK टॉपिक्स अँड व्हॉट आर DK टॉपिक्स. स्टिल मी सगळ्यांना सांगून देते, MK इज मस्ट टू नो, ज्याच्यावरती कन्फर्म क्वेश्चन्स येऊ शकतात. DK इज डिझायरेबल टू नो, ज्याच्यावरती फक्त एक SAQ आहे आणि आय गेस 3 MCQ आहे. आणि उरलेले काय NK वरती फक्त आणि फक्त 2 MCQ चे टॉपिक्स येतात. सो इट्स ओके जर तुम्ही NK ला स्किप केलं तर, बिकॉज अगेन 2 MCQ साठी वाय टेक सो मच ऑफ रिस्क ना. सो ते तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आता आपण इन डिटेल समजून घेऊया. तर टॉपिक 1 to 10 हे टोटल मिळून 43 मार्क्सला आहे. तुम्ही डिस्ट्रीब्युशन यांनी इंडिव्हिज्युअल दिलेलं नाहीये, त्यांनी ओव्हरऑल काय दिलेलं आहे आपल्याला मार्क्स डिस्ट्रीब्यूट करून दिलेले आहेत की बाबा टॉपिक 1 to 10 हे तुमचे 43 मार्क्सला असणार आहे. आता ते तुम्ही सॉर्ट करा की त्यात काय असणार आहे, कशावर LAQ येईल, कशावर SAQ येईल. पण जर आपण डिटेलमध्ये थोडं स्टडी केली सिलेबस कॉपीला, तर त्यांनी एका ठिकाणी हे सुद्धा मेन्शन केलेले आहेत की कोणते टॉपिक SAQ चे, कोणते LAQ चे आहे. तर त्यावरून आपल्याला अंदाजा येऊ शकतो की आपल्याला हा पर्टिक्युलर टॉपिक कसा प्रिपेअर करायचा आहे. सो फर्स्ट टॉपिक काय आहे, रोगनिदान, पॅथोफिजिओलॉजी अँड क्लिनिकल डायग्नोसिस. रेअरली याच्यावरती LAQ येतात, सो यू डोंट हॅव टू वरी, बट SAQ येऊ शकतो. तर त्यात तुम्हाला रोगनिदानचा बेसिक कॉन्सेप्ट आणि त्याच्यामध्ये पॅथोफिजिओलॉजी म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय आहे, ते काय आपल्या डे टू डे लाईफमध्ये किंवा एक डॉक्टरच्या प्रोफेशनमध्ये कशी मदत करते, ते सगळं बेसिक्स यात आहे. तर तुम्हाला हे 2 टॉपिक करायचे आहेत. हे दोन्ही टॉपिक मात्र MK चे आहेत. जिथं जिथं DK आहे, जिथं जिथं NK आहे, मी तिथं तिथं रिस्पेक्टिव्ह टॉपिक्स हायलाईट केलेले आहे. हे जिथं मी हायलाईट केलेले नाहीये अर्थात तो टॉपिक MKचा आहे. MK इज मस्ट टू नो, म्हणजे यू हॅव टू स्टडी अबाउट इट. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट आपण बघूया सेकंड टॉपिक. सेकंड आहे परीक्षा. आता फर्स्ट 10 टॉपिक्स 43 मार्क्सला हे तुम्हाला माहिती झालेलं आहे. आता 43 मार्क्सच्या हिशोबानेच आता तुम्ही प्रिपरेशन करा. ओके, सो नेक्स्ट टॉपिक काय आहे, सो परीक्षा. आता परीक्षा काय आहे, MCQ पण असू शकतो, SAQ पण असू शकतो, LAQ पण असू शकतो. या टॉपिक वरती तिन्ही गोष्टी असू शकतात. आज आपण बघितलं होतं की पहिला MCQ जो होता तो परीक्षा या टॉपिक वरती होता. बघितलं होतं ना फॉर्मॅट बघताना, ब्लूप्रिंट बघताना, तर तोच फॉर्मॅट आहे.
आता यात आपल्याला काय काय करायचं आहे एक्झॅक्टली, तर डिफाईन करायचं आहे, एनलिस्ट टाइप्स ऑफ परीक्षा आहे, डिस्क्राईब इम्पॉर्टन्स ऑफ परीक्षा आहे, कन्सेप्ट ऑफ रोगी परीक्षा, रोगी परीक्षाची पद्धती किती किती आहे, फक्त एनलिस्ट करायचे आहेत, म्हणजे फक्त नावं लिहायचे आहेत. त्यानंतर रोगी परीक्षाचं महत्त्व सांगायचं आहे, कन्सेप्ट ऑफ रोग परीक्षाची पद्धती सांगायचं आहे, इम्पॉर्टन्स सांगायचं आहे रोग परीक्षाचा, आणि रोगी आणि रोग परीक्षाचं डिफरन्शिएशन करायचं आहे. यामध्ये हे वाला जो टॉपिक आहे हा माझा पर्सनल फेवरेट आहे. हा युजली एक्झाममध्ये येतो डिफरन्सिएशनचा. बाकी एनलिस्ट वगैरे तर येतातच. हे जेवढे पण टॉपिक मी इथं तुम्हाला सांगितले ते सगळेचे सगळे MKचे टॉपिक आहे, म्हणजेच मस्ट टू नोचे टॉपिक आहेत. ओके, नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट काय आहे, मेथड्स ऑफ रोगी परीक्षा. आता मेथड्स ऑफ रोगी परीक्षा यामध्ये सुद्धा SAQ आहे ॲज वेल ॲज LAQ सुद्धा येऊ शकतो. यामध्ये आपल्याला प्रश्न परीक्षा डिटेलमध्ये डिस्क्राईब करायची आहे, चक्षु इंद्रिय परीक्षा डिटेलमध्ये सांगायची आहे, श्रोतेंद्रिय परीक्षा, स्पर्शनेंद्रिय परीक्षा, त्यानंतर घ्राणेंद्रिय, रसनेंद्रिय, त्यानंतर डिस्क्राईब इम्पॉर्टन्स, क्लिनिकल इंटरप्रिटेशन ऑफ नाडी परीक्षा. इथं जे आहे, जे जे टॉपिक्स हे हायलाइटेड आहे हे तुम्हाला एस्पेशली चांगले करायचे आहेत. आता यात पण पूर्णचा पूर्ण टॉपिक जे आहे हे कसं आहे, हा MKचा टॉपिक आहे. द एंटायर टॉपिक इज ऑफ MK. सो मी तुम्हाला इथं जिथं हायलाइट करून दिलेलं आहे ते तरी तुम्हाला स्पेसिफिक करायचं आहे. मूत्र परीक्षा झाली, नाडी परीक्षा झाली, हे आपली षड्वित परीक्षा झाली, हे सगळं तरी तुम्हाला इन डिटेल करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर तैलबिंदू परीक्षा आहे, ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तैलबिंदू परीक्षावर सुद्धा क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत. सो त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. आता मी हे तुम्हाला MK, DK, NK हे काय एक्सप्लेन करते ते पण समजून घ्या. बिकॉज जे एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतात ते डायरेक्टली इथूनच उचलून येतात. ते बाहेरून कुठून क्रिएट करत नाहीत. ते एक्झॅक्ट क्वेश्चन्स रिपीट होतात. मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स पण देईल त्याचे. सो तुम्ही फर्दर स्टे ट्यून्ड, म्हणजे काय तुम्हाला समजून येईल की आपण एक्झॅक्टली इथं काय करतोय. त्यानंतर आपण इन पर्टिक्युलर बघितलं तर त्यानंतर तैलबिंदू नंतर आपल्याला हे परीक्षा पण आहे, मल परीक्षा, जिव्हा, शब्द, स्पर्श, म्हणजेच आपल्या अष्टविध परीक्षा पण इन डिटेल करायचे आहे. तर हे सगळ्या परीक्षा पद्धती केले तर आपला एक LAQ सुद्धा फिक्स होत आहे, प्लस एक SAQ. सो हे जे टॉपिक्स असतात जे SAQ साठी असतात ते इंडिव्हिज्युअलाइज्ड येतात, त्यामध्ये स्पेसिफिक येणार. म्हणजे आता षड्विध परीक्षा आली जर तुम्हाला SAQला, तर तुमच्याकडनं तिथं 2च पेजेस लिहिणं अपेक्षित आहे. पण LAQ साठी दशविध, अष्टविध आणि षड्विध तिन्ही महत्वाचे आहे, ते पण येऊ शकतात. त्यानंतर आहे सापेक्ष निदान, व्यवच्छेदक निदान. अगेन SAQ किंवा LAQ दोघांचा टॉपिक आहे. सहसा LAQ येत नाही. LAQ आला तर मग तुम्हाला ते कोरिलेट करून पेपर 2चं पण यामध्ये इन्क्लूड करावं लागतं. ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी सांगून देते मी, ॲपमध्ये पर्टिक्युलर डिफरन्शियल डायग्नोसिसचे 5 एक्झाम्पल्स इन पर्टिक्युलर तुम्हाला दिलेले आहेत. हे ह्या कारणासाठी दिलेले आहेत की तुम्ही डिफरन्शियल डायग्नोसिस नीट समजून घ्या आणि त्याला आपल्या व्यवच्छेद निदान किंवा सापेक्ष निदानमध्ये इन्क्लूड करा. यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक आहे उक्त आणि अनुक्त व्याधी. उक्त म्हणजे नोन अँड अनुक्त म्हणजे अननोन. आता ह्या 2 व्याधीचा डायग्नोसिस कसं करायचं याचे डिफरंट मेथड्स दिलेले आहेत, ते आपण इथं समजून घ्यायचे, ते इथं लिहिणं अपेक्षित आहे आपल्याकडनं. त्यानंतर यामध्ये अजून एक टॉपिक आहे जो इंडिव्हिज्युअल DKचा टॉपिक आहे, ज्याला इथं मी हायलाइट केलेला आहे. काय आहे, डिस्क्राईब स्कोप ऑफ डेव्हलपिंग स्क्रीनिंग, ट्रायज, कन्फर्मेशन, मॉनिटरिंग अँड प्रोग्नॉस्टिक टूल्स इन आयुर्वेदा फॉर इमर्जिंग डिसीजेस अलॉंग विथ रिसेंट ॲडव्हान्समेंट. ओके, क्लिअर, सोपं होतं आतापर्यंत, तर असं काही मला डिफिकल्टी यामध्ये वाटली नाही. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे उपशय आणि अनुपशय. उपशय अनुपशय मी तुम्हाला आधीच सांगितलं, यावरती LAQ नाहीये, फक्त MCQ आणि SAQ आहे. ठीक आहे, त्यामध्ये तेच आहे, उपशय त्याचे प्रकार, अनुपशय आणि त्याचे प्रकार, आणि त्यामध्ये आपल्याला एक्सप्लेन पण करायचे त्याचे 18 टाइप्स अलॉंग विथ एक्झाम्पल्स, जे मी इन डिटेल तुम्हाला ॲपमध्ये शिकवलेलं आहे. ओके, फ्लो चार्ट फॉर्मॅटमध्ये. सो मला नाही वाटत की काही टफ जायला पाहिजे.
त्यानंतर आपण बघूया दोष विकृती. दोष विकृतीमध्ये MCQ, SAQ आणि LAQ हे 3 टॉपिक्स आपण बघू शकतो. यामध्ये काहीही येऊ शकतो. दोष विकृती खूप डिटेल टॉपिक आहे. यामध्ये पर्टिक्युलर हेतू जो टॉपिक असतो, डिफाईन हेतू, सिनोनिम्स ऑफ हेतू, क्लासिफिकेशन ऑफ हेतू, हे जेवढं पण आहे हे पूर्ण मिळून LAQला येतात. जेव्हा तुम्हाला आता क्वेश्चन येईल पेपरमध्ये, तेव्हा ते काय देतील माहिती का? डिफाईन हेतू, एनलिस्ट and give synonyms of हेतू, enumerate and enlist classification of निदान म्हणजेच हेतू. हे तुम्हाला कंबाईन करून मेक करून एक क्वेश्चन ह्या फॉर्मॅटमध्ये सबमिट केला जाणार आहे पेपरमध्ये. सो हा LAQचा टॉपिक देण्यासाठी बेस्ट आहे, बेस्ट. सो हेतू आपल्याला इन डिटेल इथं करायचा आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे, व्याधीजनक हेतू काय, व्याधीबोधक हेतू काय, ते सगळं सुद्धा मी एक्सप्लेन केलेले आहे. त्यानंतर अग्निदृष्टी हा टॉपिक एक्सप्लेन करायचा. अग्निदृष्टी अगेन सिंपल टॉपिक आहे, पण त्यावरती SAQ येऊ शकतो जर आला तर. अग्निदृष्टीचे निदान आहे, एक्झाम्पल्स आहे, टाइप्स आहे, ते सगळं सुद्धा आपल्याला इथं करायचं आहे. त्यानंतर आता इथं रेसाइट एटिओलॉजीज ऑफ वात, पित्त, कफ, दुष्ट कर्म हा पहिल्यांदा आलेला आहे. यावर आतापर्यंत तरी सहसा क्वेश्चन नाहीये, पण येऊ शकतो, SAQ येऊ शकतो की वात, पित्त आणि कफ या तिघांवरती तुम्हाला त्यांचे दुष्ट कर्म सांगायचे आहेत, म्हणजेच कर्म सांगायचे आहेत, जे मी तुम्हाला श्लोकामध्ये ऑलरेडी शिकवलेले आहेत. हे सगळे टॉपिक MKचे आहे. जिथं जिथं DK NK आहे तिथं तिथं मी हायलाईट करून देईल. मी असं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. आतापर्यंत DK फक्त एक ठिकाणी आलेलं आहे, NK अजून आलेलं नाहीये. म्हणजे समजून घ्या की हे सगळे टॉपिक तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, रिसाइट दुष्ट कर्म, क्षय, वृद्धी, लक्षण ऑफ वात, पित्त, कफ, जे की मी तुम्हाला दिलेलं आहे, जे की ऑलरेडी आपण फर्स्ट इयर मध्ये सुद्धा केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आशय, अपकर्ष, गती आहे, आवरण आहे, त्याचे टाइप्स आहे. महत्वाचं क्वेश्चन आहे आवरण अँड इट्स टाइप्स. एक्झाम मध्ये 100% SAQला येण्याचे चान्सेस असतात. आवरण हा खूप फेवरेट क्वेश्चन असतो NT स्पेसिफिकली. तर हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये येऊ शकतो आवरण बद्दल. ठीक आहे. त्यानंतर एनलिस्ट द 63 कॉम्बिनेशन ऑफ दोषास. त्यानंतर डिस्क्राईब संसर्गज अँड सन्निपातिज दोषाचे कॉम्बिनेशन्स जे होते ते सुद्धा मी तुम्हाला शिकवले होते, पण नॉर्मली ते क्वेश्चन मध्ये येत नाही. तुम्हाला आले तर याच्यावरती फक्त MCQ येईल. सो तुम्हाला एवढं स्ट्रेस करण्याची गरज नाही पर्टिक्युलर ह्या टॉपिक वरती. त्यानंतर माझा पर्टिक्युलर फेवरेट यामध्ये आहे परिध्वमान दोषः. परिध्वमान दोषः जे हे आहे, परिध्वमान दोषः. आता ह्या गोष्टीला समजून घ्या, हे आपल्यासाठी नवीन कॉन्सेप्ट नाही आहे. भरपूर जण यामध्ये जे आहे ते कन्फ्यूज होतात, पण आपल्याला इथं काय लिहायचंय, संचय, प्रकोप, प्रसर, व्यक्ती, भेद. बरोबर. सॉरी, स्थान संशय मी मिस केला. तर तुम्हाला हे जे 6 अवस्था होते आपल्याला एका व्याधीची, ते इथं क्लिअरली आपल्याला एक्सप्लेन केलं तर आपल्याला फुल मार्क्स भेटणार आहे. पण मात्र हा LAQचा टॉपिक आहे. सो तुम्हाला याला LAQच्या दृष्टिकोनातून प्रिपेअर करावं लागेल. त्यानंतर लास्टमध्ये लीन दोष आणि परिच्छेदित दोष हे 2 टॉपिक करायचे. त्यानंतर दोषगती, रोगमार्ग, ॲज टोल्ड MCQ, LAQ अँड SAQचा टॉपिक आहे. बट LAQ सहसा यावरती खूप रेअरली विचारतात. बट मॅक्झिमम SAQ येण्याचे चान्सेस असतात. इधर दोषगतीवर येऊ शकतात किंवा रोगमार्गावर येऊ शकतात. आणि मग दोषगतीवर आलं तर तुम्हाला त्याची गती, ऊर्ध्व, अधो, तिर्यक गती, वृद्धी, क्षय, स्थान गती, कोष्ट शाखा, मर्मस्थी, संधी गती, हे 3 आपल्याला 9 जे आहे टोटल 1-1, 2-2 लाईन मध्ये आपल्याला एक्सप्लेन करावे लागतील. इन्क्लुडिंग एक एक्झाम्पल देऊन द्यायचे त्यांचे इन पर्टिक्युलर दिले तर बस, दॅट इज मोर दॅन सफिशियंट. मग शाखागत गती आणि कोष्ठगत गतीचे जे हे होतं की कोष्ठ टू शाखा गती कशी असते, शाखा टू कोष्ठ गती कशी असते, ते दोन्ही आपल्याला त्याचे श्लोकासहित, त्याच्या एक्सप्लेनेशन सहित आपल्याला पाठ असलाच पाहिजे. लास्टमध्ये रोगमार्ग किती आहेत, 3, त्याचे एक्सप्लेनेशन अँड एक्झाम्पल्स आपल्याला पाठ असले पाहिजे. त्यानंतर आहे स्त्रोतदृष्टी, MCQ, SAQ अँड LAQ. परत 3ही टॉपिक येणार आहे यामध्ये. स्त्रोतदृष्टीमध्ये डिफाईन करायचं आहे, स्त्रोतसांचे नाव लिहायचे आहेत, कॉमन एटिओलॉजी म्हणजे काय, कॉमन कॉजेस लिहायचे आहेत, आणि त्यानंतर सामान्य स्त्रोतदृष्टी, लक्षण आणि हेतू. बस
एवढे 2-3 टॉपिकच आहे स्त्रोतदृष्टीमध्ये. आता तुम्ही म्हणाल की मॅम टॉपिक तर एवढंच आहे, याच्यावर LAQ काय येईल? तर इंडिव्हिज्युअल याच्यावरती LAQ येत नाही, याला कंबाईन करतात ते आपलं दुसरं स्त्रोतसच्या टॉपिक सोबत, ज्याच्यामध्ये इन डिटेल सगळे स्त्रोतस आहे ते येईल फर्दर. मला वाटतं ते दृष्टीमध्ये आहे, तर इन डिटेल सगळं येईल. तर त्यामध्ये आपल्याला कंबाईन करून ह्यामध्ये क्वेश्चन येऊ शकतो, म्हणून तिथे LAQ दिलेलं आहे. पर्टिक्युलर ह्या टॉपिकवरती LAQ मात्र येत नाही. ओके, सो कॉम्बिनेशन साठी तिथे LAQ मेन्शन केलेले. सेम गोज फॉर कन्सेप्ट ऑफ आर्म अँड असेसमेंट ऑफ आर्म. कन्सेप्ट ऑफ आर्म मध्ये पण तेच दिलेलं आहे. आर्म त्याची डिफरंट व्याख्या लिहायचंय, कोरिलेट करायचंय, सामान्य लक्षण लिहायचंय आणि त्याच्यानंतर अन्न, रस, मल, संचयनी दोष दृष्टीसोबत त्याचा आपल्याला कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा आहे. बट याला परत LAQ दिलेलं आहे, पण LAQ येतो का? नाही. याला कंबाईन केलं तर LAQ येतात. कंबाईन करायसाठी वात, पित्त, कफ आणि मल म्हणजेच पुरुष यांचे साम आणि निरामचे लक्षण आपल्याला लिहून दाखवावे लागतात एक्झामिनरला. प्लस त्याच्यामध्ये मग आमची सामान्य लक्षणं वगैरे 2-4 पॉईंट इथून ऍड केले जातात, म्हणून त्याला LAQ मध्ये कन्सिडर केलेलं गेलेलं आहे. इंडिव्हिज्युअल याच्यावरती LAQ येईल याचे चान्सेस हार्शली कमी असतात. ओके, सो जे मी तुम्हाला सांगत होते असेसमेंट ऑफ आर्म, याच्यावर जरी त्यांनी MCQ आणि SAQ दिला असेल तरी याला आणि याला कंबाईन करून एक LAQ देतात. मी तुम्हाला पहिलेच वॉर्न करते, आर्म वरती LAQ येऊ शकतो. सो डू नॉट गेट कन्फ्यूज, आर्म वरती LAQ येऊ शकतो. ठीक आहे, कारण हे कॉम्बिनेशन करून तुम्हाला LAQ देतात. मग तुम्ही म्हणाल की मॅम यात LAQ नाही पण यात LAQ होता, पण याचा तर क्वेश्चन कमी होते, याचे जास्त होते. तर बिकॉज इट्स अ कॉम्बिनेशन क्वेश्चन, दोघांपैकी कशावर पण LAQ मेन्शन असला की LAQ येऊ शकतो. ओके, सो इथं ते पण तुमच्यासोबत थोडेसे माइंड गेम्स खेळताय. सो बी पॉझिटिव्ह, आपल्या माइंडवरती जास्त फोकस करा. ठीक आहे, त्यानंतर टॉपिक 11 to 22 हे टोटल 49 मार्क्सला आहे. आपण आधीचे टॉपिक्स बघितले, आता आपण 1 to 10 टॉपिकचे मार्क्स बघितले होते, 1 to 10 टॉपिक्स बघितले. आता 11 to 22 49 मार्क्सला आहे इन टोटल, आपल्याला ते बघायचं आहे. आता स्थान, संश्रय आणि पूर्वरूप ह्यात एवढं बघायचं आपल्याला. सो समजून घ्या, स्थान, संश्रय, पूर्वरूप SAQ आणि LAQ असतो याच्यावरती. ठीक आहे, यात तेच आहे आपला स्थान, संश्रय, पूर्वरूप इन डिटेल पूर्ण शिकवलेलं आहे मी तुम्हाला. इन डिटेल LAQच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने शिकवलेलं आहे, तर तुम्ही इथं ते करणं अपेक्षित असणार आहे. त्यानंतर आपण काय करायचंय, दृष्टी यावर MCQ, SAQ, LAQ आहे. आता मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की ह्यामध्ये इंडिव्हिज्युअल स्त्रोतसला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. प्राणवह पासून स्टार्ट केलेलं आहे ते पार मनवह स्त्रोतस दृष्टीपर्यंत. तर त्यातला कोणताही स्त्रोतस तुम्हाला स्त्रोतदृष्टीच्या कॉन्सेप्ट सोबत कंबाईन करून एक्झाम मध्ये LAQ साठी विचारला जाऊ शकतो. ओके, सगळ्यात आधी इथं बघा, इथून आपण स्टार्ट करूया. स्पेसिफिक एटिओलॉजी म्हणजेच काय, हेतू आणि लक्षण इथं एक्सप्लेन करायचे इंडिव्हिज्युअल स्त्रोतसाचे. क्षयवृद्धी असली तर ते पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, इथं प्राणवह स्त्रोतस आहे, याच्यामध्ये काय काय एक्सप्लेन करायचं बघा. डिस्क्राईब स्पेसिफिक एटिओलॉजीज ऑफ प्राणवह स्त्रोतस दृष्टी अँड आयडेंटिफाय contemporary etiologies. Describe features of प्राणवह स्त्रोतस दृष्टी in relation to dosha. Describe प्राणवह स्त्रोतस विविध लक्षण. डिस्क्राईब स्पेसिफिक एटिओलॉजीज ऑफ उदकवह. आता इथून उदकवह, पण हे जे 3 टॉपिक्स दिलेले हे इंडिव्हिज्युअल स्त्रोतसाचे दिलेले आहेत, म्हणजे फक्त प्राणवहवरती हे 3 पॉइंट्स तुम्हाला इन डिटेल करायचे. सेम गोज फॉर उदकवह अँड सेम गोज फॉर अन्न, रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि, मूत्र, पुरुष, शुक्र, श्वेद आणि आर्तवह. मला वाटतं तरी मनवह स्त्रोतस राहिला. ओके, इथं आर्तवह नंतर मनवह स्त्रोतस सुद्धा आहे. तर हे सगळेचे सगळे सेम पॉइंटला आपल्याला काय करायचं, एक्सप्लेन करायचे. जे 3 पॉइंट्सने आपण प्राणवह स्त्रोतस केलं होतं ते खूप मोठं झालं असतं, म्हणून मी इन शॉर्ट तुम्हाला सांगतेय की हे सेम फॉर्मॅट आपण ह्या सगळ्यांना आपण ऍप्लिकेबल करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला बघायचे संप्राप्ती. संप्राप्ती पण SAQ अँड LAQ दोन्ही येऊ शकतो. LAQ येण्याचे चान्सेस जास्त असतात. संप्राप्तीचे टाइप्स महत्वाचे आहेत. संप्राप्तीच्या टाइप्स वरती 100% LAQ येऊ शकतो.
सेम गोज फॉर रूप. रूपमध्ये पण टाइप्स आहेत. विशिष्ट आहे, सामान्य आहे, विशिष्ट आहे. हे सगळे जे टाइप्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. प्लस पर्टिक्युलर रूप पर्टिक्युलर व्याधीला कसं रिझेंबल करतो. फॉर एक्झाम्पल, द्रव मल प्रवृत्ती हे पर्टिक्युलर कोणाचं रूप आहे, तर अतिसाराचं रूप आहे. हे तुम्हाला विथ एक्झाम्पल इथे एक्सप्लेन करणं अपेक्षित असणार आहे. ओके, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे व्याधी नामकरण. व्याधी नामकरण छोटा टॉपिक आहे, एसएक्यू साठी नॉर्मली येतो. आता जर तुम्ही व्याधी नामकरण मध्ये बघितलं तर फक्त जो पहिला टॉपिक आहे तो एमकेचा आहे. हे उरलेले दोन्ही टॉपिक काय आहे, डीकेचे आहेत. डीके म्हणजेच डिझायरेबल टू नो. ओके, सो हे तुम्ही केलं नाही केलं इट्स ओके. नॉर्मली यावरती एसएक्यू येत नाही, बिकॉज आपल्याला डीके साठी अष्टनिंदतीय, निदान अर्थकर व्याधी जे फर्दर आहे ते ऑलरेडी दिलेले आहे. तो शक्यता त्याची जास्त असते. हे युजली तुम्हाला आले तर हार्ड टू हार्ड एमसीक्यू साठी येतील. बाकी तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस अगदी कमी असतात. ओके, सो इथं काय, डिस्क्राईब द बेसिस ऑफ व्याधी नामकरण विथ सुटेबल एक्झाम्पल. जवळजवळ 8 बेसिस आहे विथ एक्झाम्पल. मी तुम्हाला ऑलरेडी ते एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, त्यानंतर आहे आपलं, हे झालं आपले एमकेचे आणि व्याधी नामकरण मध्ये 2 डीकेचे टॉपिक्स. ठीक आहे, यामध्ये नमस्ते पोर्टल वगैरे ऑपरेट कसं करायचं, समजायचं कसं आहे. नमस्ते पोर्टल बेसिकली काय आहे, तर हे टर्मिनॉलॉजिकल पोर्टल आहे ज्याच्यामध्ये व्याधीचे टर्मिनॉलॉजीज दिली गेलेली आहे. ते फक्त ऑपरेशन किंवा ऑपरेट कसं करायचंय हे समजून घेणं याच्यामध्ये दिलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर व्याधी. व्याधी काय आहे, तर एमसीक्यू, एससीक्यू आणि एलएक्यू याच्यावरती एक कन्फर्म एलएक्यू येण्याचे चान्सेस असतात. कोणता टॉपिक असतो आपला फेवरेट, सप्तविध व्याधीवरती एलएक्यू येण्याचे चान्सेस असतात. टाइप्स ऑफ व्याधी करायचे, आदिबल, सहज, हेरिडिटरी डिसीजेस. आणि त्यामध्ये आता इथं एक गोष्ट समजून घ्या, मी शिकवताना तुम्हाला याचा मॉडर्न पार्ट सुद्धा शिकवला आहे. जरी सप्तविध व्याधी आलं आयुर्वेदामधून, पण इथं सिन्स त्यांनी हेरिडिटरी डिसऑर्डर्स, कंजेनायटल डिसऑर्डर्स मेन्शन केलेलं आहे, तरी तुम्ही पेपरमध्ये सुद्धा हे टॉपिक छोटे छोटे फॉर्मॅटमध्ये 2-2, 3-3 लाईनमध्ये एक्सप्लेन केलं तर एक्झामिनरवरती खूप छान इम्प्रेशन पडेल, सिन्स मी तुम्हाला ऑलरेडी ते सगळे पॉईंट शिकवलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया अष्टनिंदितीय. अष्टनिंदितीय हा कम्प्लिटली डीकेचा टॉपिक आहे. एक एसएक्यू फिक्स यावरती येऊ शकतो. अष्टनिंदितीमध्ये जेवढे पण 8 आहे ते आपल्याला इन डिटेल एक्सप्लेन करायचे आहेत. हे पूर्ण टॉपिक डीकेचा आहे. हा पूर्ण एंटायरली इट्स अ डीके टॉपिक. ठीक आहे, हे समजून घ्या. ते 8चे 8 डिसऑर्डर्स आपल्याला इन डिटेल थोडंसं छानपैकी अभ्यास करून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर जनपदोद्भवांचा विकार बघून घ्या. जनपदोद्भवांचा विकार हा सुद्धा डीकेचा टॉपिक आहे. ओके, आय होप तुम्हाला समजत असेल. हा जो आहे याच्यावर सुद्धा एक फिक्स एसएक्यू येऊ शकतो. आता जो आपला 8वा एसएक्यू आहे त्याच्यासाठी 3 टॉपिक्स दिलेले आहेत. एक अष्टनिंदितीय, एक जनपदोद्भवांचा विकार आणि एक आहे निदान अर्थकर व्याधी. तर हे तिन्ही टॉपिक पैकी कोणताही एक टॉपिक वरती फिक्स आपला एसएक्यू असणारच आहे. कधी कधी असं होतं की या टॉपिक मध्ये एकापेक्षा जास्त पण येतात एसएक्यूज. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की ब्लूप्रिंट जी आहे ही जवळजवळ 80%च फॉलो होते, स्पेशली माझ्या अनालिसिस कडून. पण कधी कधी कम्प्लिटली फॉलो पण होऊ शकते आणि कधी कधी नाही पण होऊ शकत. बट नाही होण्याचे चान्सेस हे अगदी कमी असतात. सो तुम्ही माझा लॉजिक फॉलो करा. 80% ब्लूप्रिंट फॉलो होते, पण त्यासाठी हे तिन्ही डीकेचे टॉपिक्स तुमचे पक्के असलेच पाहिजे, जरी ते 20% मागे पुढे झालं तर, सेफ्टी पर्पजेससाठी. ठीक आहे, त्यानंतर आहे निदानार्थकर व्याधी, व्याधी संकर. याच्यामध्ये काय करायचं, डिफाईन करायचं, एनलिस्ट करायचे टाइप्स ऑफ निदानार्थकर व्याधी आणि त्याच्यानंतर त्याचे कन्सेप्ट वगैरे पण आपल्याला इन डिटेल तिथं सांगायचे आहे. ठीक आहे, व्याधी संकर काय आहे, त्याचे स्पेसिफिक निदान काय आहे, त्याच्यामध्ये रिलेव्हंट एक्झाम्पल्स आहे की नाही आहे, ते सगळं. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला करायचं आहे तो पण हा कम्प्लिटली टॉपिक जो आहे हा काय आहे, डीकेचा टॉपिक आहे. पण यामध्ये ना मॅक्झिमम आतापर्यंत जे पेपर्स आलेले ना एक ना एक क्वेश्चन असतोच निदानार्थकर व्याधीवरती. काइंड ऑफ त्यांचा फेवरेट टॉपिक आहे. सो तुम्ही त्या हिशोबाने याला प्रिपेअर करायचं आहे. आता परत लेट्स गेट बॅक टू आवर एमके टॉपिक. रोगी बल परीक्षा हा परत एक एमकेचा टॉपिक आहे. ठीक आहे, आता एमकेचा टॉपिक आहे. एमसीक्यू आणि एसएक्यू यामध्ये येतात. एमसीक्यू आणि एसएक्यू येऊ शकतात. फर्स्टली आपल्याला रोगी बल परीक्षा
प्रेंटचं महत्त्व सांगायचं आणि त्यानंतर त्याचे पॅरामीटर्स म्हणजे काय हे तुम्हाला डिट्टो क्वेश्चन एक्झाममध्ये येतो. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ रोगी बल परीक्षा अलॉंग विथ द पॅरामीटर्स म्हणजे काय तुम्हाला माहिती पाहिजे. त्यांनी ऑलरेडी पॅरामीटर्स आपल्याला इथं लिहून दिलेले आहेत. आपल्याला फक्त अंडरस्टँड करायचे आहेत. काय काय आहे आपले पॅरामीटर्स ते समजून घ्यायचे. प्रकृती, सार, समनन, प्रमाण, सात्म्य, सत्व, आहारशक्ती, व्यायामशक्ती हे सगळं त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. फक्त तुम्हाला सांगायचंय की बाबा हे याचा अर्थ काय आहे, प्रकृती म्हणजे काय, विकृती म्हणजे काय, सार म्हणजे काय, समहनन म्हणजे काय, हे सगळं ऑलरेडी तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये झालेलं आहे. प्लस मी तुम्हाला शिकवलेलं सुद्धा आहे. तुम्हाला इथं फक्त ते एक एक लाईनमध्ये एक्सप्लेन करायचे आहेत. आता ते जेव्हा तुम्हाला देतील तेव्हा तुम्हाला हे सगळे टॉपिक्स नाही देणार. हे तुमच्या बुद्धीवरती ठरतं की तुम्ही सिलेबस कॉपी किती नीट वाचलेली आहे. त्यावरून तुम्हाला एक अंदाजा येईल की बाबा त्यांना पण समजेल की तुम्ही सिलेबस कॉपी सुद्धा नीट वाचलेली आहे. समजलं? नेक्स्ट आहे व्याधिक्षमत्व अगेन LAQचा टॉपिक आहे. एक कन्फर्म LAQ नॉर्मली व्याधिक्षमत्वावरती असतो. मॉडर्न सुद्धा असू शकतो, इम्युनिटी असू शकते, हिलिंग रिपेअर पण असू शकते. ठीक आहे, हिलिंग रिपेअरवर नॉर्मली SAQ असतो, बट इम्युनिटीवरती एक LAQ येऊ शकतो. व्याधिक्षमत्व, त्रिविध बल, त्यानंतर आपला शरीर वृद्धिकर भाव, बलवृद्धिकर भाव याच्यावरती पण एकदा SAQ येऊन गेलेले आहे. विकार विघात भाव अभाववर सुद्धा SAQ आलेले आहेत. विकार विघात भाव अभाववरती LAQ सुद्धा आलेला आहे व्याधिक्षमत्वाला कोरिलेट करून. इन डिटेल तुम्हाला विकार विघात भाव त्याचे आउटकम्स काय असतात, याचे 4 आउटकम्स आहे, याचे 4 आउटकम्स आहे, ते चारही आउटकम्सचा अर्थ काय हे सगळं सुद्धा तुम्हाला तिथे एक्सप्लेन करणं एक्सपेक्टेड आहे. सातम्यावरती SAQ येऊ शकतो. द्विविध चतुर्विध ओज अगेन त्याच्यावरती SAQ येतोच. द्विविध आणि चतुर्विध ओज इन डिटेल तुम्हाला थोडं लिहायचं असतं. एका पेजमध्ये द्विविध लिहायचं, दुसऱ्या पेजवरती चतुर्विध लिहायचं. तुमचा SAQ छानपणे रेडी होऊन जातो. ठीक आहे, त्यानंतर पॅथोफिजिओलॉजी ऑफ हिलिंग अँड प्रायमरी अँड सेकंडरी इंटेन्शन ऑफ रिपेअर हा पण SAQचा टॉपिक असतो. सातम्या असते, लास्टमध्ये आपल्याला इम्युनिटी असते. इम्युनिटीचा हा टॉपिक जो आहे तो अगेन LAQचा असतो. मी तुम्हाला जसं सांगितलं होतं तर हे तुम्हाला LAQच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रिपेअर करायचं आहे. त्यानंतर आहे धातुपाक अगेन वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. परत हा MCQला आहे, SAQला आहे, ॲज वेल ॲज LAQला सुद्धा आहे. तर धातुपाकमध्ये सुद्धा आपल्याला डिस्क्राईब करायचे धातुपाकचे फीचर्स, एक्झाम्पल. परत पूर्ण धातुपाक हा काय आहे, हा MKचा टॉपिक आहे. ठीक आहे, सातमे आहे, स्टेजेस ऑफ ओज दृष्टी आहे, 3 वेगळे स्टेजेस आहे, त्याच्यावरती आपल्याला एक SAQ येऊ शकतो. हायपर सेन्सिटिव्हिटी आहे, त्याचे 4 प्रकार आहे. ऑटो इम्युनिटी आहे, इम्युनो डिफिशियन्सी आहे, त्याच्यानंतर आपला सेल डेथ, सेल इंजुरी, सेल अडॅप्टेशन्स, ॲपोप्टोसिस, गँग्रीन हे सगळं पण इथं आहे. सेल डेथमध्ये ॲपोप्टोसिस इन्क्लूड करून. ठीक आहे, हे सगळं मी शिकवलेलं आहे. सेल इंजुरी, सेल्युलर अडॅप्टेशन्स, बरोबर. त्यानंतर आपल्याला हे छोटे छोटे टॉपिक्स दिलेले आहेत त्यांनी. अडिमा, शॉक, हिमोरेज, थ्रोम्बोसिस, एम्बोलिझम, इस्चेमिया, इन्फेक्शन, सेप्टिसेमिया याच्यावरती फक्त तुम्हाला डिफाईन आणि क्लासिफाय आणि डिस्क्राईब आहे. म्हणजे साधारणतः SAQ येऊ शकते, इन डिटेल करायची गरज नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्युमर्सवरती पण एक टॉपिक आहे. ट्युमर्सवाला त्यांचा फेवरेट आहे, डिफरेन्शिएट बिटवीन बेनाईन अँड मॅलिग्नंट ट्युमर. अगेन तो MKचा आहे, तो डेफिनेटली त्यावरती SAQ येऊ शकतो. ओके, आणि धातुपाक हा SAQला सुद्धा आहे. त्यानंतर लास्टली टॉपिक नंबर 23 to 28 हे फक्त 8 मार्क्सला आहे ओव्हरऑल त्यांनी सांगितलेलं आहे. सो इथं बघून घ्या. इन्फेक्शन अँड न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स कम्प्लिटली डी केला आहे, पण यामध्ये डिफाईन, क्लासिफाय, व्हायरस, बॅक्टेरिया अँड फंगाय याच्यावरती भरपूरदा क्वेश्चन विचारलेला आहे. ऑल्सो त्यांनी मॅक्रोन्यूट्रिशनल डिसऑर्डर्स जे आहे, कॉम्पोनंट्स ऑफ न्यूट्रिशन वगैरे आहे, यावर सुद्धा फॅट सॉल्युबल वॉटर सॉल्युबल न्यूट्रिशन त्याची डेफिशियन्सीवर सुद्धा क्वेश्चन्स विचारले आहेत. हे प्रिव्हियसली आलेलं आहेत. सो तुम्हाला त्या हिशोबाने याला प्रिपेअर करायचं आहे. त्यानंतर डिस्क्राईब PEM, त्यामध्ये क्वायशॉयकर आणि मरासमस. PM म्हणजेच काय, प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. त्यामध्ये स्पेसिफिकली क्वायशॉयकर आणि मरासमस हे अडल्ट्स आणि चिल्ड्रनमध्ये फक्त बेसिक माहिती असलं तरी चालेल. इन डिटेल तुम्हाला विचारलं जात नाही, बिकॉज तुम्हाला DKचे ओव्हरऑल 4 टॉपिक्स आहे. त्यामध्ये जर ब्लूप्रिंट कम्प्लिटली फॉलो केली तर एकच टॉपिक येणार आहे. तो ॲटलिस्ट तुम्हाला वरवरचं जरी माहीत असलं तरी एक्झाममध्ये काही आलं तरी तुम्हाला लिहिता येणार आहे.
त्यानंतर आहे उपद्रव. उपद्रव MKचा टॉपिक आहे. कम्प्लिटली MCQ, SCQ साठी तो येऊ शकतो. त्यात तेच आहे, डिफाईन अँड एक्सप्लेन कॉन्सेप्ट ऑफ उपद्रव. अरिष्ट NKचा टॉपिक आहे. वरचावर केलं, उरकवून टाकलं तरी चालणार आहे. यू डोंट हॅव टू स्ट्रेस अबाउट इट. ओके. त्यानंतर डिफाईन अरिष्ट अँड रिष्टाभास. रिष्टाभास म्हणजे अरिष्टचा आभास होणे. ठीक आहे. त्यानंतर डिस्क्राईब करायचं, एन्युमरेट करायचे, त्याचे टाइप्स वगैरे सांगायचे. जरी तुम्हाला हे चांगलं पाठ नसेल, इंद्रिय स्थान चांगलं येत असेल, तरी तुम्ही अरिष्टबद्दल भरपूर काही लिहू शकता. पण नॉर्मली त्यावर क्वेश्चन येत नाही. हार्ड टू हार्ड MCQ आला तर आला. ठीक आहे. त्यानंतर आहे व्याधी बल परीक्षा. आता व्याधी बल परीक्षाबद्दल समजून घ्या. व्याधी बल परीक्षामध्ये DK आहे. परत हा टॉपिक यामध्ये सेम आपला रोगी बल परीक्षासारखं पॅरामीटर्स माहीत असणं इम्पॉर्टंट आहे, जरी एक्झामला आला तरी. ओके. त्यानंतर आपले शेवटचे 2 टॉपिक आहे. साध्य असाध्यत्व. अगेन MKचा टॉपिक आहे. कम्प्लिटली MCQ, SAQ आहे. 2च टॉपिक आहे. ते 100% येऊ शकतात. साध्य असाध्यत्वावरती क्वेश्चन येऊच शकतो. त्यानंतर लास्टली आहे आपला डिजिटल हेल्थ अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अगेन तो NKचा टॉपिक आहे. त्यावर एवढं फोकस करायची गरज नाहीये. आले तर आले, त्यावर फक्त 2 MCQ येणार आहे. इन दी एंड हे सगळं तुम्हाला का सांगितलं गेलेलं आहे, मी ते पण एक्सप्लेन करते. हे सगळं तुम्हाला ह्यासाठी एक्सप्लेन केलेलं गेलंय, ताकी तुम्हाला हे समजून आलं पाहिजे, की आपल्याला MK स्टडी करायचं आहे, DK स्टडी करायचं की NK स्टडी करायचं आहे. भरपूर मुलं हे काय करतात, हे रँडम स्टडी करतात. स्टार्टिंग टू एंड पूर्ण वाचतात आणि जे नको ते टॉपिक सुद्धाही लर्न करून ठेवतात. आपल्याला गरज नाहीये ती टॉपिक्स पाठ करण्याची. ती बिलकुल गरज नाही. जे NKचे टॉपिक आहे, यू कॅन एंटायरली स्किप. DKचे आहे, त्यांची कमीत कमी 2 रीडिंग झाली पाहिजे, बिकॉज ते आपल्याला एखादा क्वेश्चन, एखाद 2 SAQ येऊ शकतात. आणि जे MKचे टॉपिक आहे ते तर आपल्याला चांगलेच पाठ करायचे आहेत, बिकॉज त्याच्यावरच आपला मॅक्सिमम पेपर सुटणार आहे. सो आय होप तुम्हाला हे कन्सेप्ट समजलं असेल. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. ऑल्सो तुम्हाला जर आमचे कोर्सेस जॉईन करायचे असतील तर आमचे ऑनगोईंग बॅचेस चालू आहे. तुमच्या पेपरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी एंटायर सिलेबस त्यात कव्हर झालेला आहे. जे लिंक आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड अँड ऑल दी व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. थँक यू.